लासलगाव बाजार समितीच्या सत्तेत कोण बाजी मारणार? लासलगावसह परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता। सोनिया होळकर, डॉक्टर श्रीकांत आवारे, जयदत्त होळकर, राजेंद्र बोरगुडे। अजून तिसरा पर्याय मिळणार की पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारीच आजारी पडून गैरहजर राहणार? मंत्री छगन भुजबळ दोन्ही गटांमध्ये समझोता करणार का? आशिया खंडात नावाजलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जगताप, थोरे, होळकर, क्षीरसागर गट एकमेकांसमोर साम दाम दंड भेदाचा वापर करून प्रचंड ताकदीने निवडणूक लढले होते। परंतु अखेरच्या टप्प्यात नाट्यमय घडामोडी घडून दोन्ही गटाला 9-9 अशी समान संचालकांचा पाठिंबा असल्याने अखेर मंत्री छगन भुजबळांनी दोन्ही गटांमध्ये समझोता घडवून आणला व पहिल्या टप्प्यात होळकर गटाचा सभापती तर जगताप गटाचा उपसभापती, त्यानंतर पुन्हा जगताप गटाचा सभापती, होळकर गटाचा उपसभापती असे सत्ता समीकरण ठरले होते। त्यानुसार बाळासाहेब क्षीरसागर, जयदत्त होळकर, ज्ञानेश्वर जगताप, पंढरीनाथ थोरे यांना 1.25 वर्षासाठी सभापती पद तर 1 वर्षासाठी 5 उपसभापती असे गणित ठरले होते। पहिले सत्र चांगले गेले, परंतु दुसऱ्या सत्रात मात्र उपसभापती पदावरून काही संचालकांमध्ये असंतोष उफाळून आला। फक्त उपसभापती पदावरूनच नव्हे तर इतरही काही आर्थिक बाबींमुळे असंतोष उफाळून आल्याची चर्चा आहे। जयदत्त होळकरांनी डॉक्टर आवारेंना उपसभापती पदासाठी डावलले होते। ज्ञानेश्वर जगताप सभापती तर उपसभापतीपदी ललित दरेकर यांना संधी दिली। त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामे दिले। त्यामुळे सभापती उपसभापती पदासाठी 11 जुलैला निवडणूक होणार होती, परंतु निवडणूक निर्णय अधिकारीच आजारी पडल्याचे कारण सांगून निवडणूक पुढे ढकलली आहे। आता ती 6 ऑगस्टला होणार आहे। बाजार समितीतील अंतर्गत धुसफूटीमुळे दोन्हीही गट फुटले व इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे। त्यातच विरोधी गट निर्माण झाला तो थोरे आणि सोनिया होळकर यांचा। त्यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून 10 संचालकांचे बहुमत झाले आहे। सत्ताधारी गटाकडे 8 संचालक असल्याने सध्या तरी विरोधक सत्ताधारी गटाला भारीच पडल्याचे दिसून येत आहे। विरोधकांनी दगाफटका बसू नये म्हणून 5-6 संचालकांना थेट गोवा पर्यटनाला पाठवून दिले आहे। अशा परिस्थितीत निवडणूक झाल्यास विरोधकांचे 10 संचालकांमधून कोणीही न फुटल्यास सभापती म्हणून सोनिया होळकर तर उपसभापती म्हणून डॉक्टर श्रीकांत आवारेंची निवड होऊ शकते। सत्ताधारी गटानेही सत्ता कायम राखण्यासाठीचा खटाटोप सुरू केला आहे। त्यानुसार डॉक्टर आवारेंना आपल्याकडे वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला, परंतु डॉक्टर आवारे मागील काही घडामोडींमुळे तयार नाही। त्यामुळे सत्ताधारी गटाने आवारेंचा विषय सोडून देऊन विरोधी गटात बसलेले राजेंद्र बोरगुडेंना गळाला लावले आहे। तर जयदत्त होळकर सभापती आणि राजेंद्र बोरगुडे उपसभापतीपदी बसू शकतात। बोरगुडे पहिल्या वर्षापासून उपसभापती पदाच्या स्पर्धेत होते। बाळासाहेब क्षीरसागर यांना मंत्री भुजबळांनी मतदारसंघात काही काम नसताना पहिल्याच वेळी सभापती केले आहे। त्यामुळे क्षीरसागरांसाठी भुजबळांचा शब्द अंतिम राहील असे गणित जुळून आल्यास सत्ताधारी गटाकडे 10 तर विरोधी गटाकडे 8 संचालकांचेच मत राहील। त्यामुळे सत्ताधारीच बाजी मारू शकतात। जर सत्ताधारी विरोधकांमध्ये फोडाफोडी, नाराजी नाट्य चालूच राहिले तर ऐनवेळी मंत्री छगन भुजबळ दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणून पहिल्या वर्षी जो पायंडा चालू केला त्यानुसार सगळ्यांना समान संधी देण्याचीही शक्यता नाकारता येत नाही। तसा समेट घडल्यास होळकर क्षीरसागर गटाकडून सभापतीपदी जयदत्त होळकर तर जगताप थोरे गटांकडून राजेंद्र बोरगुडेंना वर्णी लागू शकेल। पुढील वर्षात जगताप थोरे गटाकडून पंढरीनाथ थोरेंना सभापती तर होळकर क्षीरसागर गटाकडून डॉक्टर श्रीकांत आवारेंना उपसभापती पदाची संधी दिली जाऊ शकते। उपसभापतीपदी जास्त इच्छुक असल्याने त्यांचा कार्यकाल कमी करून इतरांनाही संधी मिळून सत्ताधारी विरोधकांचा एकोपा टिकवून ठेवण्याचा मंत्री छगन भुजबळ प्रयत्न करू शकतात। सत्ताधारी विरोधकांनीही टोकाची फोडाफोडीचा घोडेबाजारचा संघर्ष न करता बाजार समितीच्या दृष्टीने हिताचे निर्णय घेण्यासाठी मार्केट कमिटीचे कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी मार्केट कमिटीची भरभराट होण्यासाठी समोपचाराची भूमिका घ्यावी व जास्त काळ सभापती उपसभापती पद रिकामे ठेवून मार्केटचा विकास थांबवू नये। ग्रामपंचायतीसारखे तारीख पे तारीखचे राजकारण मार्केट कमिटीत करू नये व पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी आजारी किंवा इतर कारणांनी गैरहजर राहू नये एवढीच माफक अपेक्षा।